ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल थोडीशी माहिती घेऊ. आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स माहिती आहे की न्यूटनने आपल्याला खूप चांगल्या प्रकारे ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतं ते एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. काही आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सचे आपण आज काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण अभ्यास करू. त्याच्यामध्ये पहिला आहे बघा, लक्षात ठेवा की लक्षात काय म्हणते बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द वीकेस्ट फोर्स इन द नेचर. राईट, युनिव्हर्स मधला सगळ्यात वीक फोर्स आहे. येस, पुढे काय म्हणते बघा, इट इज अ युनिव्हर्सल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. राईट, काय म्हणते बघा, इट इज अ युनिव्हर्सल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. पुढे काय म्हणतात, इट ऍक्ट्स अराउंड द लाईन जॉइनिंग द सेंटर ऑफ इच मासेस. सो फॉर एक्झाम्पल, समजा दोन मासेस आहेत आपल्याकडे. राईट, हा एक आपल्याकडे ऑब्जेक्ट आहे, हा एक ऑब्जेक्ट आहे, याचं मास काहीतरी m1 आहे, याचं मास काहीतरी m2 आहे, आणि हे जे सेंटर आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स या दोन मासेसच्या सेंटर मध्ये ऍक्ट होतो. दॅट इज इट ऍक्ट्स अराउंड द लाईन जॉइनिंग द सेंटर ऑफ इच मास. पुढे बघा काय म्हणलं, इट ऍक्ट्स इक्वली ऑन इच मास, दॅट इज इट्स ओबेज न्यूटन्स थर्ड लॉ. न्यूटन्स थर्ड लॉ तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. राईट, रॉकेट लॉन्च करणं, सॅटेलाइट लॉन्च करणं, हे टोटली न्यूटन्स थर्ड लॉवरती बेस असतं. राईट, ओके, पुढे काय म्हणलं बघा, इट इज वीकर इफ द मासेस आर फर्दर अपार्ट. म्हणजे दोन मासेस जर खूप दूर अंतरावर तर असेल, राईट, तर हा फोर्स खूप वीक ऍक्ट होतो. राईट ना, पुढे काय म्हणलं, इट ऍक्ट्स इन अ इन्व्हर्स स्क्वेअर मॅनर, दॅट इज एफ इज प्रपोर्शनल टू 1/r². राईट, म्हणजे हे समजा दोघांमध्ये अंतर आहे. राईट, आता हा जो फोर्स आहे तो काय असतो माहिती का, यस, यांच्या डिस्टन्स वरती इन्व्हर्स प्रपोर्शनल असतो बेटा. यस, पुढे काय म्हणलं बघा, इट डिपेंड्स डायरेक्टली ऑन द मास ऑफ इच बॉडी. Right, involves, that is F is proportional to m1 and F is proportional to what this m2. पुढे काय म्हणतात, it is a long range force. Right, हा फोर्स कसा आहे बघा, it is a long range force, that is its influence is extending to very large distance. पण समजा काही पॉइंट्स अत्यंत महत्त्वाचे आहेत बेटा. यस, पण ह्या सगळ्या पॉइंटचा विचार करून न्यूटनने काय सांगितलं माहितीये, न्यूटनने आपल्याला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सांगितलेलं आहे बेटा. यस, आणि त्याचं इक्वेशन काय बघा, त्याचं इक्वेशन काय बघा, यस, काय इक्वेशन आहे बघा, यस, F इज इक्वल टू काय म्हणलं बघा, F इज इक्वल टू G m1 m2 डिवाइड बाय व्हॉट दिस r², आणि याला म्हटलं जातं मॅथमॅटिकल फॉर्म ऑफ द युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. यस, आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते काय दाखवलं बघा. यस, हे सन आहे, हे अर्थ आहे, इथे मून आहे, हे सगळे जे आहेत ना हे संचाभोवती, यस, संचाभोवती फिरत असतात. आणि सन आणि डिफरंट प्लॅनेट्स या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन, आणि तो फोर्स म्हणजे कोण असतो सांगा, तो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. यस, दाखवले बघा, ऍपल खाली पडत आहे. यस, ऍपल खाली पडत आहे, याचा अर्थ काय की देयर इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. यस, इथपर्यंत समजलेलं आहे, अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. राईट, 11th ला पण आहे आणि 10th च्या सिलेबस मध्ये पार्ट फर्स्ट मध्ये पहिलाच टॉपिक आहे. यस, ओके, थँक्यू.